मजुरांना घेऊन जाणारी पिकअप पलटी होऊन एक ठार 32 जखमी। पारेगाव फाटानजीक कांद्याच्या चाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअप गाडीला अपघात होऊन एक जण ठार झाला असून 32 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। यातील 27 जणांना वनी ग्रामीण रुग्णालय येथे तर इतर 5 जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यातील 9 जणांना गंभीर जखमी असल्याने नाशिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। सकाळी 9:30च्या सुमारास दह्याणे तालुका चांदवड येथील मजूर वणी येथे कांद्याच्या चाळीवर नेहमीप्रमाणे कामासाठी येत होते। या पिकअप गाडी क्रमांक MH15HH 3678 या गाडीत अंदाजे 32 ते 35 जण बसले होते। पारेगाव फाट्यानजीक भरधाव वेगात येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी जोरात पलटी झाली। गाडी पलटी होताच आवाज झाला। आजूबाजूच्यांनी धावत जखमींना बाहेर काढून वणी येथील मिळेल त्या साधनाने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच दह्याणे येथील विलास भवर यांनी तरुणांच्या मदतीने जखमींना मदत केली। इतक्या मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने वणी डॉक्टर असोसिएशनचे खाजगी डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर अनिल शेळके, डॉक्टर सोहम चांडोले, डॉक्टर विराम ठाकरे, डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी रुग्णालयात येऊन जखमींवर तातडीने उपचार करून गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून नाशिक येथे पाठवले आहे। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे एकमेव डॉक्टर अनंत गाडेकर हे होते। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, नाशिक।